वेद एकत्र करून एकसंध पद्धतीने या 4 वेदांमध्ये मांडणी करण्याचं काम महर्षी वेदव्यासांनी केलं आणि म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे। तर अशा या अतिशय चांगल्या दिवशी, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु फार महत्त्वाचा असतो। गुरुशिवाय कुठल्याही प्रकारचं ज्ञान हे व्यर्थ आहे, हे आपण लहानपणापासून एकलव्याच्या गोष्टीमधून शिकत आलो। Situation of his life. Let me tell you a beautiful story. Once Swami Vivekananda was disturbed due to his financial problem. Sri Paramahans, his guru, advised him to pray to God to get rid of his problem. Vivekananda did so and developed a close relationship with God. God could not. मध्ये संस्काराला, शिस्तीला जास्तीत जास्त महत्त्व आहे आणि प्रत्येकाने जीवन व्यतीत करत असताना इतर भौतिक गोष्टीपेक्षा संस्काराला आणि शिस्तीलाच महत्त्व दिलं पाहिजे। संस्कार आणि शिस्त या गोष्टीला महत्त्व। माझ्या आद्यगुरु स्वर्गीय निर्मलाताई काकडे, त्याचबरोबर मला अध्यापन करणारे सर्व शिक्षक, त्याचबरोबर SSY आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरु, सर्वांना मी नमन करतो। आदरणीय व्यासपीठावर असलेले सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, पाहिलं तर व्यास गुरु वेद व्यासांची आपण जन्मदिवस, जयंती हा गुरुपौर्णिमा दिवस म्हणून साजरा करत असतो। त्याचबरोबर मला एक सांगता येईल, ही पौर्णिमा आषाढमध्ये येते म्हणून आषाढी पौर्णिमा सुद्धा या पौर्णिमेला म्हणलं जाते। जर तस्मै श्री गुरवे नमः। माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला